हिवाळा ऋतू. भारतामध्ये वर्षभरात 3 मुख्य ऋतू अनुभवायला मिळतात: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. यापैकी हिवाळा ऋतू सर्वांना खूप आवडतो. हिवाळा ऋतू साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होतो आणि फेब्रुवारीपर्यंत टिकतो. या काळात वातावरण थंडगार आणि आल्हाददायक असते. थंडीमुळे सकाळी लवकर उठणे थोडे कठीण वाटते, पण या ऋतूची मजा काही वेगळीच असते. हिवाळ्यात सकाळी धुके पडलेले असते, झाडांवर दवबिंदू चमकत असतात आणि सूर्य उगवताना सुंदर दृश्य दिसते. थंड वाऱ्यामुळे वातावरण प्रसन्न वाटते. लोक उबदार कपडे जसे की स्वेटर, शाल, टोपी वापरतात. गरम चहा किंवा कॉफी पिण्याचा आनंद हिवाळ्यात अधिकच वाढतो. या ऋतूमध्ये सूर्यप्रकाश मऊ आणि सुखद असतो, त्यामुळे लोकांना ऊन खूप आवडते. हिवाळा ऋतू आरोग्यासाठी देखील चांगला मानला जातो. या काळात भूक चांगली लागते आणि शरीराची कार्यक्षमता वाढते. लोक विविध पौष्टिक पदार्थ खातात, जसे की तिळाचे लाडू, गूळ, शेंगदाणे, सूप आणि गरम अन्न. भाज्याही या काळात मुबलक प्रमाणात मिळतात, जसे की गाजर, मटार, पालक इत्यादी. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि आरोग्य सुधारते. हिवाळा ऋतूमध्ये अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. दिवाळीनंतर येणारा हा ऋतू आनंद आणि उत्साह घेऊन येतो. मकर संक्रांती हा सण विशेषतः हिवाळ्यात साजरा केला जातो. या दिवशी लोक तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतात. तसेच ख्रिसमस हा सणही हिवाळ्यात येतो, जो सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करतात. तथापि हिवाळ्याचे काही तोटेही आहेत. जास्त थंडीमुळे काही लोकांना सर्दी, खोकला किंवा ताप होऊ शकतो. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. खूप थंडीमुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. एकंदरीत हिवाळा ऋतू हा अत्यंत सुंदर आणि आनंददायी असतो. थंड वातावरण, सण उत्सव आणि स्वादिष्ट अन्न यामुळे हा ऋतू सर्वांच्या मनाला भावतो. योग्य काळजी घेतल्यास आपण या ऋतूचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. त्यामुळे हिवाळा हा ऋतू माझा आवडीचा सण आहे. थँक्यू.